मित्रांनो, पुणे ते मनाली आपण एक रोड ट्रिप केली होती. ह्या रोड ट्रिपमध्ये आपण बाळाच्या जेवणाचं नियोजन कसं केलं मैथिलीचं आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर याच्यामध्ये आपण एक गॅस घेतला होता. हा गॅस तुम्हाला दिसतो इथे 700 रुपयाला तुम्हाला हा गॅस 700 रुपयाच्या अराउंड तुम्हाला मिळतो. पुणेमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हा गॅस मिळेल. म्हणजे कॅम्पिंग इन्स्ट्रुमेंट असं तुम्ही जर मॅपवर गुगल मॅपवर सर्च केलं तर तुम्हाला बरीच दुकाने सापडतील ज्या ठिकाणी अशा प्रकारचा गॅस मिळतो. सोबत हे जे सिलेंडर आहे हे 160 रुपयाला मिळतं. अशी 2 सिलेंडर आपण घेतली होती जी आपल्याला प्रवासामध्ये पूर्ती झाली. कारण बाळाचं जेवणाचं कसं असतं की त्याला मीठ चालत नाही, त्याला साखर चालत नाही. अजून 1 वर्षाचं ते झालेलं नाही, त्याच्यामुळे मीठ साखर वगैरे आपण स्ट्रिक्टली अवॉइड करतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आपण ते कसं जोडायचं. खाली एक लॉक असतं, त्या लॉकला जोडून तुम्हाला ते फिरवायचं असतं. साईडला इग्निशनचं बटन आहे. गॅस चालू करून इग्निशन आपल्याला करायचं असतं. बाळाला थोडंसं लांब ठेवायचं त्याच्यापासून, जेणेकरून त्याला काही धोका होणार नाही. त्याला खेळण्यासाठी असे बॉटल्स वगैरे तुम्ही द्या, बॉटलची टोपणं द्या. मैथिलीचं आपल्या वैशिष्ट्यच आहे की ज्या ज्या गोष्टींसोबत खेळता येतं, ज्या खेळण्यासाठी गोष्टी आपण घेतलेल्या असतात त्या कुठल्याही गोष्टी याला खेळायला जमत नाहीत. म्हणजे एकदम ऑड गोष्टींसोबत खेळायची याला सवय आहे. आपलं ऑफिसचं माईक असू द्या, पाण्याच्या बॉटल्स असू द्या, माऊस असू द्या, टी व्हीचा रिमोट असू द्या, अशा प्रकारच्या गोष्टींसोबत ती खेळत असतं. ठीक आहे, असो. तर हे गॅस चालू झालेला आहे. तुम्हाला खाली आमची एक चूक झाली. हा गॅस आम्ही चटईवर ठेवला. चटईवर ठेवल्यामुळं खालून थोडंसं ते पगळ्यासारखं चटई झाली होती. तर तसं काही करू नका. एकदम खाली जमिनीवर तुम्ही ठेवा किंवा फरशीवर वगैरे तुम्ही गॅस चालू असताना ठेवा. कढाई वगैरे आम्ही त्याच्यासाठी छोटीशी डीमार्टमधून घेतली होती. त्याला आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलं. धुवून घेतल्यानंतर त्याच्यावर आता तुम्हाला स्वयंपाकासाठी आपल्याला तेल वगैरे न वापरता आपण तूप वगैरे वापरत असतो. तर ते आता आपण याच्यामध्ये बघत आहोत. आपण उपमा बनवलेला होता बाळासाठी. त्याच्यामध्ये रवा आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, त्याच्यानंतर धने पावडर वगैरे आहे. म्हणजे थोडंसं तिखट मिर्च वगैरे आपण त्याला देऊ शकत नाही. तर अशा काही सायलेंट गोष्टी आपण त्याच्यामध्ये देत असतो. सारखं हे बाळ जे आहे ते मध्ये त्या गॅसकडे जाण्याचा प्रयत्न करत होतं. त्याला थोडं सांभाळण्याचा पण प्रयत्न केला, साईडला त्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता हे तुमचं सिलेंडर आपलं थोडंसं ते चालत नव्हतं म्हणून आपण दुसरं सिलेंडर वगैरे लावलं या ठिकाणी. मग आता ह्या स्वयंपाकामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं रवा वगैरे पण आपण घेतला. थोडंसं ते त्याच्यामध्ये भाजून वगैरे पण घेतलं. म्हणजे अजूनच घरूनच भाजून आणलेला होता. ठीक आहे. त्याला थोडंसं म्हणजे आता हे तूप आहे तुम्हाला जे दिसते ते तूप अगोदर त्या पॅनला लावून घेतलं, सगळीकडे पसरवून घेतलं. कारण आपण तेल वापरू शकत नाही, तर तुपामध्ये आपण ते सगळं पसरवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचं जे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे टोमॅटो वगैरे आपण या ठिकाणी चिरून वगैरे आपण घेतलेले होते. अगोदर तूपच पसरवून घेतलं. ते सगळ्या पॅनला लावून म्हणजे थोडंसं ते गरम वगैरे व्यवस्थित होतं पॅन त्याच्यामुळे. त्याच्यानंतर एक कांदा टोमॅटो वगैरे जे आहे हे आपण चिरून घेतलेला जो आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकला. तो पण आपण थोडंसं हे करून घेतला, गरम करून घेतला त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने, जेणेकरून ते अजून जास्त त्याला खायला टेस्टी होतं. ठीक आहे. आता एक कांदा दिसतो तुम्हाला जे तुमचे मॅडम टाकतात मध्ये. गॅस आम्हाला जरा नवीन होता, पहिल्यांदाच आम्ही चालवत होतो. तो सारखा बंद चालू होत होता, त्याचं काही लक्षात येत नव्हतं आम्हाला. हे बघा किती क्युरियासिटीने बघते सगळ्या गोष्टी. हे सगळं कांदा टोमॅटो वगैरे सगळं पसरवून घेतला मस्तपणे एकदम. त्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे म्हणजे फ्राय करत राहावं लागतं. आणि हे सगळं करत असताना त्याला धरून बसायला लागतं कोणतरी, कारण ते फार जास्त हे करत होतं. जे धने पावडर वगैरे मी तुम्हाला सांगितलं ते थोडं टाकलं. परत एकदा त्याला थोडंसं व्यवस्थित फ्राय करून घेतलं. व्हिडिओमध्ये हे ॲक्च्युली मी सांगितलं होतं पण ते आजूबाजूला जास्त नॉईज असल्यामुळे व्हिडिओमध्ये तो आवाज प्रॉपर रेकॉर्ड झालेला नाही आहे. म्हणून हा ऑडिओ मी परत या व्हिडिओसाठी मी रेकॉर्ड करत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मस्तपणे आपण फ्राय करून घ्यायचं. जेवढं तुम्ही सुंदर फ्राय करणार तेवढं त्याला खायला पचन व्हायला जास्त अडचण येत नाही. जेवढं ते कच्चं राहील तेवढं त्याला त्रास होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला आता जे तो पावडर वगैरे आहे ते आपण टाकलं, बाकीचा मसाला वगैरे एकत्र केलेला. परत त्याला फ्राय वगैरे केलं आपण. शेवटी आता हे सगळं झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी शिऱ्यासाठी जे आपल्याला म्हणजे उपमासाठी जे आपल्याला लागतं थोडंसं पाणी टाकलं आपण. गॅस थोडासा अजून वाढवला, तर पाणी पडल्यामुळे एकदम कमी झालेला. तो गॅस आम्हाला नवीन असल्यामुळे सारखं बंद पडायचा. शेवटी हा रवा ॲड केला त्याच्यामध्ये.
त्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिश्रण केलं आपण त्याचं. आणि हा आपला असा सुंदर असा उपमा या ठिकाणी तयार होतोय. बघू शकता तुम्ही इथे. ह्याच्यामध्ये जसं आपल्या बाळाला घरी आपल्याला जेवायला आपण बनवतो ना, त्या पद्धतीचं जेवण आपण आपल्या प्रवासामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. ह्याच्यामध्ये कांदा आहे, टोमॅटो आहे, ठीक. बाकी सगळ्या ज्या गोष्टी त्याला आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये मिसळलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, पॅरेंटचा जो स्ट्रगल आहे तो इथे संपत नाही. तो स्ट्रगल किती आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपलं पुणेपासून मनालीपर्यंतचं जे संपूर्ण रोड ट्रिप आहे ह्याचे पुढचे व्हिडिओ लॉग बघण्यासाठी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे भाग याचे बघायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो. एवढे कष्ट घेऊन हे असा प्रकार आहे. आता आपल्या ताटात काही मिठाचं वगैरे घ्या, आपण तर ते खात असतो ते एकदम लवकर त्याच्यात हात घालून खाणार. पण याला तिचा पहिला घास खाल्ला एवढा त्रास देते बस सांगू. बाळ मैथिली आवडलं नाही काय? आई आवडतो, टेस्टच नाही घेतली. रोजचं जेवण आहे हे. मम्मीकडे जाईल.